या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांना शासनाने ती सोय प्राप्त करून दिलेली आहे, विमानाची म्हणा हेलिकॉप्टरची। आता ही मंडळी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एकाच दिवसात जात असतात। ते नुसते या रस्त्याने यायला म्हटलं तरी एक सुद्धा कार्यक्रम पूर्ण होणार नाही त्यांचा। आता माझं काय नाही, मला फक्त एवढं तर यायचं होतं, त्याच्यामुळे मी आलो कारण पण त्यांना पाहिजे दुसरे पण कार्यक्रम आहेत ना त्यांचे। ही सगळी मंडळी जर अनेक कार्यक्रम एकाच वेळेला जर करायचे असतील तर ही सोय अतिशय आवश्यक आहे आणि ह्या सोयीचा उपयोग विरोधी पक्षाचे नेते सुद्धा आपल्या पद्धतीने पक्षातर्फे करत असतात। सर याला जोडून एक प्रश्न आहे आपल्या येवला नाशिक येवला रस्त्यावर प्रचंड खड्ड्यांचं साम्राज्य झालं आहे। आपलं विंचूर चौफुली जे आहे त्या ठिकाणी देखील खड्डे मोठ्या प्रमाणात झाले सर। कळत नाही, विंचूर चौफुलीचे सुद्धा अनेक वेळा मी सांगितलं खड्डे बुजवा काय प्रॉब्लेम मला काय कळत नाही। परत खड्डे झाले मला माहिती जाऊन बघतो, परंतु पैसे ना काय पिंपळच ते एवढा आता 15 दिवसामध्ये वर्क ऑर्डर निघेल। 560 कोटी रुपयाचं सिमेंट कॉन्क्रीटचं 4 पदरी रस्त्याचं काम 4 भागामध्ये एकाच वेळेला सुरू होईल। सर मनमाड ज्या अडचणी आपल्याला येणार नाही तोपर्यंत या काय आता इथं पाहतो आम्ही की पाणी नियोजन म्हणून तर आता आम्ही पण वाट बघतो। भूर पावसाची चालू आहे, त्याच्यामुळे पीक पाणी जे आहे ते थोडंसं तग धरून आहे, परंतु 2 महिने गेल्यानंतर सुद्धा धरण क्षेत्रामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे जे आहेत पूर आलेले आहेत। दुर्दैवाने नाशिक जिल्ह्यामध्ये अजून पाण्याचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आता आम्ही वाट बघतो आणि अजून आहे 2 महिने आशा करूया। सर याला जोडून एक लोकल प्रश्न, येवल्याला पाणी मिळेल पुढे ज्याला उभं राहायचं ते उभे राहू शकतात। एक काय अनेक जण उभे राहू शकतात आणि सगळ्यांनी उभे राहण्याची आपली इच्छा पूर्ण करायलाच पाहिजे असं माझं मत आहे। त्याच्यामुळे ज्यांना उभं राहायचं त्यांनी उभे राहा। आयुष्यातली एक इच्छा असते निवडणुकीला उभं राहणं, काय निवडून देण्याचा प्रयत्न करणं, तो प्रयत्न त्यांनी केला पाहिजे। माझं म्हणणं एवढंच आहे की मी 20 वर्षापूर्वी आलो त्यावेळेस सुद्धा माझा प्रचार हाच होता की विकास हाच माझा धर्म, विकास हाच माझा ध्यास, विकास हीच माझी जात। आता तो विकास अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे असं कोणी सांगेल, तुम्ही सुद्धा सांगाल। आता विकास आज थांबत नाही, हा वाढत जातो। हे झालं का ते पाहिजे, ते झालं का ते पाहिजे, ते झालं। आता सुद्धा लोकांना वाटलं की बस विकास झालेला आहे, आता काही गरज नाही भुजबळाची, चलो देखू। लोकांना वाटलं नाही की आपला विकास थांबता कामा नये, काय तर मग लोक विकासाच्या बाजूने मतं देतील। कारण या 20 वर्षाचा विकास झाला पाण्याचा। आता हे तुम्ही कालव्याचं सांगितलं, खोदून ठेवला होता, रोजगार हमी योजनेमध्ये बुजून गेला होता। लोक म्हणाले फक्त प्रांतपरितेसाठी वापर करा, आता काय उपयोग नाही। मी पुन्हा तो 160 किलोमीटरचा कालवा केला, त्याच्यात पुणेगावचं पाणी जे वर पोहोचलं पाहिजे आणि ते फक्त येवल्यासाठीच आहे, हे लक्षात ठेवा। पुणेगाव वरचं पाणी येणारच आहे आणि परत ते पाणी कमी पडेल, त्यामुळे माझं तिकडे पलीकडे जाणारच आहे। महाराष्ट्राच्या सरहद्दीच्या बाहेर तिकडे जाणारं पाणी ते आपण अडवलं आहे आणि ते परत बोगद्यातून जे आहे या तालुक्यात पुणेगाव मार्गे सोडण्याचं काम केलं। म्हणजे आपण नुसतं कालवा केला पण पुणेगावावर अवलंबून न राहता मांजरपाड्याच्या पलीकडे जे पाणी दिवसाण्याच्या पुढे पाणी वाहून जातं ते पाणी अडवलं। वेगळ्या प्रकारची धरणं पाणी फक्त पाणी अडवणं, बाकी काही काम पाणी अडवलं की ते त्या याच्यामध्ये येतं, त्या बोगद्यामध्ये येतं। 11 किलोमीटरचा बोगदा पण केला, त्याच्यामधून पाणी आता व्हायला सुरुवात झालेली आहे। ते पाणी हळूहळू त्या सर्व धरणामध्ये म्हणजे विशेषतः पुणेगाव उदरकीमध्ये
ते पाणी येईलच आणि ते एकदा भरलं की आपल्याला जेव्हा आवश्यकता असेल त्यावेळेला आपल्याला हे पाणी आपल्याकडे मिळेल आणि ते डोंगरगावपर्यंत यावं, मध्येच ते फुटू नये, मध्येच ते झिरपू नये म्हणून जवळजवळ 350 कोटी रुपयाचं अस्तरीकरणाचं काम आपण जर पाहून आल्यानंतर सगळं आपण पाहिलेलं आहे आणि ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणात थोडंसं राहिलेलं आहे. नक्कीच 25% राहिले असेल कारण त्यांना 1.5 वर्षाची त्यांना काहीतरी मुदत दिली होती, तर ते आपण 7-8 महिन्यातच त्यांना मागे लागून बरंचसं काम करून घेतलं. थोडंसं राहील, परंतु आता पाणी यायला काही अडचण नाही. फक्त धरणात पाणी साठलं पाहिजे.